रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कांद्या करोड्याची रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। त्यासाठी मी इथे वापर केलेला आहे 2 कांदे घेतलेले आहे। हे सोलून आपल्याला चिरून भाजून घ्यायचे आहे। 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा। त्यानंतर खोबरं घेतले आहे। या खोबऱ्याचे काप करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे करोडे घेतलेले आहेत, करोडे किंवा आपण याला सांडगे म्हणतो। याची रेसिपी मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलीच आहे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे चटणी तयार करण्यासाठी। आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनापूड आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण तव्यावर सर्वप्रथम मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर कांदा आणि खोबरं काळसर असं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला करोडे भाजून घ्यायचे आहेत। आता मी तव्यावर थोडे तेल घातलेले आहे। त्यावर आपल्याला हे करोडे भाजून घ्यायचे आहेत। छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे करोडे भाजून घ्यायचे आहेत। आपल्या करोड्यांना चांगला तांबूस रंग आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेले खोबरं आपण घालून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण भाजलेल्या मिरच्या घालून घेऊ। त्यानंतर लसूण 8 ते 10 पाकळ्या, अर्धा इंच अद्रकाचा तुकडा, पाव चमचा जिरे आणि कोथिंबीर याचे चांगले एकदम बारीक वाटण आपण करून घेणार आहे। याची आपण चटणी तयार करून घेणार आहे। हे करोडे आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने थोडे बारीक करून घ्यायचे आहे। आपली चटणी सुद्धा बारीक झालेली आहे। यामध्ये थोडं पाणी घालून मी बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, लसणाचे काप आणि थोडा लांबोळका कापलेला कांदा घालून आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचे आहे। कांदा आपल्याला जास्त परतवायचा नाही। यामध्ये आपण आता तयार केलेली चटणी घालू आणि याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ। चटणीमध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनापूड इतकी आपल्याला घालायची आहे आणि चटणी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। आपली चटणी आता परतलेली आहे। छान असे आपल्याला आजूबाजूने तेल सुटलेले आहे। यामध्ये आपण करोडे घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास इतके उकळलेले पाणी घालायचे आहे। भाजीमध्ये घालताना केव्हाही गरम पाणीच घालावे, त्यामुळे भाजी चटकन शिजते आणि चवदार लागते। यामध्ये आपण आता गरम पाणी घालू आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि या भाजीला साधारण 2 ते 3 उकड्या येऊ देऊ। थोडे 5 मिनिटे आपण झाकण ठेवू। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि पुन्हा भाजीला 1 ते 2 उकड्या येऊ द्या। आपली भाजी आता तयार झालेली आहे। चांगल्या उकळ्या आपल्या भाजीला आलेल्या आहे। यावर चिरलेली कोथिंबीर घाला। आता आपण भाजीचा गॅस बंद करू। आपली भाजी तयार झाली आहे। तर बघा मैत्रिणींनो, आपली करोड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। त्यासोबत तोंडी लावण्यासाठी आहे उडदाचा पापड, लिंबूचे लोणचे, कांदा
आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आपल्याला ही भाजी खायची आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच तुम्हाला अशा काही नवनवीन रेसिपी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या स्वाद घरच्या या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.